नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच महाराजांचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर अशी माहिती बघणार आहोत. बऱ्याच वेळेला कमेंट्स येतात की ताई, आम्ही स्वामींची इतकी सेवा करून आम्हाला स्वामींची प्रचिती का येत नाही किंवा अनुभव का येत नाही किंवा कधी आम्हाला स्वामींची प्रचिती येणार. तर बघा, स्वामी आपल्याला वेळोवेळी प्रचिती देत असतात, पण एखाद्याला एखाद्याच्या सेवेचा उशिरा अनुभव येतो, एखाद्याला लवकर अनुभव येतो. जे हे त्याच्या प्रारब्धावर अवलंबून आहे, लक्षात घ्या. आणि महाराज स्वतः नेहमी सांगत असतात की सांगतात की तुझे भोग तुलाच भोगायचे आहेत आणि ते भोग त्याच वेळी कमी होतील ज्यावेळी आपण महाराजांची सेवा करू. बघा, एखाद्या वेळेस आपल्या आयुष्यात आता तुम्ही म्हणाल की ताई, आम्ही सगळ्यांशी चांगले वागतो, मग आम्हाला कसले भोग. तर बघा, आपले हे भोग काही या जन्मीचे नसतात. आपले जन्मजन्मांतरीचे भोग असतात, गेल्या जन्मी गेल्या जन्मीचे. आणि ते भोग आपल्याला या जन्मी भोगून मगच आपल्याला आपल्या सगळ्या इच्छापूर्ती होत असते. तर महाराज काय सांगतात की तुझे भोग हे तुलाच भोगायचे असतात. कधी कधी आपण म्हणतो की मी नेहमी सगळ्यांशी चांगलं वागतो, पण कुठेतरी कळत न कळत आपल्या हातून एखादी चूक घडत असते. आणि ज्यावेळी आपण मुद्दामहून काही चुका किंवा काही पाप, काही वाईट कर्म केले असेल तर त्याचे भोगच आपल्याला भोगावे लागत असतात. आणि त्यातून आपल्याला सुटका नसते. पण एखादी नकळत चूक आपल्याकडून होते, त्यावेळी ती सेवा करून आपण त्या पापातून मुक्त होत असतो. पण आपले भोग जे आहेत ते आपल्याला भोगायचेच असतात आणि ते भोग संपल्यानंतरच आपल्याला आपल्या सेवेची आणि महाराजांची प्रचिती येत असते. आणि ज्यावेळी भोग संपतात ना, त्यावेळी नक्कीच स्वामी लीला महाराज इतकं भरभरून देतात, महाराजांची लीला चालू होते आणि इतकं भरभरून देतात की आपल्याला मागायला काहीच उरत नाही. आणि मी परत एकदा सांगते की ज्यावेळी तुमच्या आयुष्यात दुःख येतं त्यावेळी नक्कीच ते दुःख शेवटचं आहे, लक्षात घ्या. एखाद्या दुःखामध्ये, एखाद्या संकटामुळे इतका त्रास तुम्हाला होतो, इतका त्रास होतो की असं वाटतं की नको, आता स्वामी सेवा करायला नको, आता स्वामींची सेवा सोडून देऊया, स्वामीच्या सेवेत काही अर्थ नाही किंवा काहीच एवढं करून आपल्याला काहीच फरक पडत नाही म्हटल्यावर काय उपयोग आहे. आता असं वाटतं आपल्याला की नको, आता काहीच नको, सगळं सोडून देऊया. असं ज्यावेळी तुम्हाला वाटेल त्यावेळी तो तुमच्या परीक्षेचा काळ आहे, लक्षात घ्या. त्यावेळी तुम्ही खरे स्वामी भक्त आहात की नाही हे महाराज बघत असतात. आणि ज्यावेळी इतका त्रास होतो की अक्षरशः स्वामी सेवा सोडून द्यावीशी वाटते, त्यावेळी तर म्हणतो ना की तो तग धरून राहायचा क्षण असतो. काठी रोवून आपण तिथे उभा राहायचं असतं. कितीही अडचणी आल्या, कितीही दुःख आले, कितीही संकट आलं, कितीही वाटलं की नाही आता सगळं सोडून द्यावं, पण अजिबात तसं मनात विचार आणायचं नाही. त्रास झाला, संकट आली, रडू आलं, कितीही काही झालं तरी सेवा सोडायची नाही, कारण त्याच वेळी खरी आपली परीक्षा असते आणि तोच खरा परीक्षेचा काळ असतो, लक्षात घ्या. तो मला अनेक ताईंचे फोन येतात की ताई, इतके एकामागोमाग एक संकट येत आहेत, काय करू. तर मी त्यांना नेहमी हेच सांगत असते की ताई, तुम्ही संकट येत आहेत ना, संकट येत आहेत तर महाराज तुमची परीक्षा घेतात. आणि तुम्ही स्वतःला नशीबवान समजा. संकट त्याच्याच आयुष्यात येतात ज्याच्या सोबत महाराजात. बघा, चांगल्या लोकांना देव वाईट लोकांना देव खूप काही देतो, पण त्यांच्यासोबत कधी नसतो तो. पण चांगल्या लोकांच्या आयुष्यात देव संकट देतो, दुःख देतो, कायम त्रास असतो, पण नेहमी त्याच्यासोबत स्वामी असतात, हे लक्षात घ्या. म्हणून संकट आली, दुःख आलं तर अजिबात घाबरायचं नाही. आता तुम्ही इतकं करताय, स्वामींची सेवा करताय, मग प्रचिती कधी येते. बघा, आपण सेवा करतो, मग 108 पारायण असेल, कुठली पण, तुम्ही आता सेवेचं मी नाव घेत नाही, कुठलीही सेवा करत असा, पण त्या सेवेची धरसोड करायची नाही किंवा महाराजांच्यावरचा जो काही विश्वास आहे तो तुमचा आढळ पाहिजे, लक्षात घ्या. आणि त्याच वेळी महाराजांची प्रचिती येते. महाराजांना आपले पेढे, महाराजांना आपली साखर किंवा महाराजांना आपले दागिने, आपले नारळ, श्रीफळ, शाल असलं काही महाराजांना नको आहे. त्यांना आपण म्हणतो की महाराज, माझं हे काम होऊ दे, ते मी तुम्हाला अर्पण करेन. तर महाराजांना असलं काही नको आहे. फक्त महाराजांना तुमचा विश्वास, तुम्ही जी सेवा करताय ती मनापासून केलेली सेवा, एवढंच महाराजांना आवडतं आणि महाराज त्याचेच भुकेले आहेत, लक्षात घ्या. आणि हे खरं मनापासून तुम्ही समर्पित कराल, तुम्ही मनापासून महाराजांना, सगळ्यात पहिली गोष्ट कुठली तर महाराजांना मनापासून श्रद्धा ठेवायची महाराजांच्यावरती आणि मनापासून समर्पित महाराजांना व्हायचं. समर्पित व्हायचं म्हणजे आता कधी प्रचिती येते बघा महाराजांची, ज्यावेळी तुम्ही महाराजांना पूर्णपणे समर्पित व्हाल.
म्हणजे आता समर्पित व्हायचं म्हणजे काय बघा, एखाद्या वेळेस काय होतं की आपण एखाद्याच्या सांगण्यावरून सेवा करतो, पण असं असतं की धरसोड करतो, महाराजांच्यावर विश्वास नसतो. पण कितीही काही झालं तरी सगळं महाराजांच्यावर सोडून द्यायचं. मी स्वतः हे केलेलं आहे. मी माझं मोठेपण सांगत नाही. मी माझ्या संकटाच्या काळात, दुःखाच्या काळात मी सगळं असं ठरवलं होतं की जे काही होईल ना आयुष्यात ते सगळं महाराज करतील. दुःख आलं महाराज देतील, सुख आलं महाराजच देतील, एवढं मी ठरवलेलं. काही होऊ दे, सगळं महाराजांच्या इच्छेनेच होईल आणि जे चांगलं होईल, वाईट होईल, महाराजांच्या इच्छेने होईल, असंच आपण डोक्यात ठेवायचं आणि अशा प्रकारे पूर्ण समर्पित महाराजांना व्हायचं. म्हणजे जे काही होईल ना आयुष्यात सगळं महाराजांच्या इच्छेनेच होईल. आणि ज्यावेळी अशा प्रकारे तुम्ही पूर्ण महाराजांना समर्पित व्हाल त्यावेळी नक्कीच तुम्हाला सेवेची तुमच्या प्रचिती येईल. आणि ज्यावेळी तुमच्या मनात शंकेला जागा उरत नाही ना, हां आता एखादी सेवा तुम्ही चालू केली, मग तुमच्या कुठेतरी मनात शंका आली की एवढी सेवा करतोय पण होईल का पूर्ण, असं कुठेच जरी तुमच्या मनात शंका आली तर तिथंच तुमची सेवा समाप्त झाली. लक्षात घ्या, शंका बिलकुल आणायची नाही, निशंकपणाने. बघा, तारक मंत्रात सगळ्यात पहिला शब्द काय आहे? निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. इथूनच सुरुवात होते तारक मंत्राची. म्हणून निशंक राहायचं. बघा, काय करायचं, अजिबात कुठलीच शंका आणायची नाही. तुम्ही भले तुमच्या आयुष्यात कितीही दुःख आहे, त्रास आहे, माहीत आहे, पण निशंक मनाने स्वामींची सेवा करायची. कुठलीही करा, तुम्ही 108 पारायण करा, गुरुवार करा, गुरुचरित्र करा, स्वामीचरित्र करा, कुठलीही पारायण करा, सेवा करा, अनुष्ठान करा, पण ती निशंकपणाने करायची. अजिबात मनात शंका ठेवायची नाही. कळलं? आणि ज्यावेळी शंकेची पाल चुकते तिथे स्वामी कधीही तुम्हाला पावणार नाहीत. लक्षात घ्या. का तर याच्या मनात शंका आहे आणि महाराजांना हा असा भक्त अजिबात आवडत नाही. म्हणून पूर्णपणे विश्वास ठेवायचे. कधी देतील ते देतील, फक्त आपण सेवा करत राहायचं. कधी द्यायचं महाराजांना, कधी त्यांची इच्छा होईल. महाराज मर्जीचे मालक आहेत. त्यांच्यावेळी आपले भोग संपतील ना, त्यावेळी आपली सेवा कधीच महाराज ठेवून घेत नाहीत त्यांच्या खात्यात. ती नक्कीच व्याजासकट परत करतात. म्हणून पूर्णपणे निशंकपणाने महाराजांना समर्पित व्हायचं. जे होईल आयुष्यात ते महाराजांच्या इच्छेनेच होईल. चांगलं होईल, वाईट होईल, सगळं त्यांच्या इच्छेने होईल. त्याच्यामुळे अजिबात अजिबात काय म्हणतो की शंका ठेवायची नाही. महाराजांच्या सेवेबद्दल अजिबात शंका ठेवायची नाही. पूर्ण श्रद्धा ठेवून महाराजांची सेवा करायची. कळलं? ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट कोणती, तर ज्यावेळी तुम्ही नामस्मरणात अगदी तल्लीन होता. आता असे पण म्हणजे पहिला मुद्दा सांगितला तसे काही भक्त असतात. दुसरा मुद्दा, कधी महाराजांची प्रचिती येते, त्यातला दुसरा मुद्दा बघा. ज्यावेळी तुम्ही महाराजांच्या नामस्मरणात अगदी तल्लीन होता, नामस्मरण असो, कुठलीही सेवा असो, इतकी सेवा करताना तुम्ही मग्न होतात, त्यावेळी महाराजांची नक्कीच प्रचिती तुम्हाला येते. म्हणजे एखादं तुमचा मोबाईल वाजतो तरी तुम्हाला त्याचं भान नाही आहे, एखादी व्यक्ती तुम्हाला बोलवती आहे तरी तुम्हाला त्याचं भान नाही. इतकं तुम्ही महाराजांच्या नामस्मरणात गुंग झाला आहे, इतकं मनापासून तुम्ही नामस्मरण करताय. आणि ज्यावेळी आपण मनापासून नामस्मरण करतो ना, तेव्हा महाराजांची प्रतिकृती, महाराज आपल्याला समोर दिसायला लागतात. लक्षात घ्या, अगदी डोळे भरून. आणि कसं करायचं सांगू का नामस्मरण? महाराजांच्या फोटोसमोर बसायचं आणि मग नामस्मरण करायचं. बघा, महाराज साक्षात समोर असतील ना तर कुठलीच विचार, कुठलीच शंका, कुठलेच घाणेरडे विचार अजिबात मनात येत नाहीत. लक्षात घ्या. आणि ज्यावेळी कुठलाच विचार मनात येत नाही, कुठलीच शंका उरत नाही किंवा आळस येत नाही, झोप येत नाही, अगदी नामस्मरणात तुम्ही इतके तल्लीन झालाय की तुम्हाला किती वाजता तुम्ही बसलाय आणि किती वेळ झाला याचंही तुम्हाला भान राहत नाही. आणि म्हणजे असं कोणी बोलवते तुम्हाला याचंसुद्धा तुम्हाला भान राहत नाही. आणि एकदम तल्लीन ज्यावेळी तुम्ही नामस्मरणात व्हाल, ते नामस्मरण खरं नामस्मरण. लक्षात घ्या. आणि भले तुम्ही एक माळ अशा प्रकारे करा, पण ती एक माळसुद्धा महाराजांच्यापर्यंत पोहोचणार. लक्षात घ्या. अशा प्रकारे ज्यावेळी तुम्ही नामस्मरण कराल, महाराजांना लीन व्हाल, त्यावेळी नक्कीच तुम्हाला महाराजांच्या सेवेची प्रचिती येईल. त्यानंतरची तिसरी गोष्ट म्हणजे एखाद्या संकटातून तुम्ही म्हणजे सहज मुक्त झालाय, सहज, ही सुद्धा महाराजांची अप्रत्यक्षपणे प्रचितीच आहे. लक्षात घ्या. आता अक्कलकोटमध्ये कसं होतं की साक्षात महाराज चमत्कार करायचे, पण हल्ली आता महाराज सगुण रूपामध्ये होते, त्यावेळी असे अनेक चमत्कार त्या भक्तांनी पाहिलेले आहेत. पण आता आपण महाराज आपल्यात नाही आहेत, पण नाही आहेत म्हणजे ते शरीररूपी आपल्यात नाही आहेत, पण जिथे तिथे कणाकणात मनात स्वामी आहेत. लक्षात घ्या. अप्रत्यक्षपणे वारंवार वेळोवेळी ते आपल्याला प्रचिती देत असतात. आता एखादं संकट तुमच्यावरती आलं, एखादा आधार तुमच्यावरती ओढवला, एखादं तुमच्यासमोर असलं मोठं संकट आहे, ते दिसतंय तुम्हाला, पण त्या संकटात तुम्ही सहज
सुटला आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटतं का अरे बापरे मी कसं यातून आता बाहेर पडू, पण ते कशाप्रकारे तुम्ही बाहेर पडला हे सुद्धा तुम्हाला कळलं पण नाही. आता एखाद्या म्हणजे तुम्ही एखाद्याचे पैसे देणेकरी आहात किंवा आता एखादी बरीच मोठी रक्कम आहे तुम्हाला द्यायची आहे, सतत त्या व्यक्तीचा फोन येतो आहे आणि अचानकपणे एखादा धनलाभ होणं किंवा अचानकपणे एखादं म्हणजे पैशाचा मार्ग खुला होणं हे महाराजांची प्रचिती आहे. लक्षात घ्या, तुमच्या सेवेची प्रचिती आहे. असं नाही की महाराज प्रत्यक्षात येऊनच चमत्कार करतात, तर नाही, ही सुद्धा अप्रत्यक्षपणे महाराजांची प्रचितीच आहे. तुम्हाला ज्या वेळी वाटतं की नाही मी ह्यातून सुटणार नाही किंवा ह्यात मार्ग कसा काढू आणि त्यावेळी आपोआप जर मार्ग निघत असेल तर नक्कीच ही महाराजांची प्रचिती आहे. लक्षात घ्या. त्याच्यानंतरची चौथी गोष्ट म्हणजे महाराज साक्षात स्वप्नात दर्शन देणं. बघा, महाराज ब्रह्मांडाचे नायक आहेत आणि ब्रह्मांड नायकाने जर आपल्याला दर्शन दिलं स्वप्नात तर नक्कीच ती खूप मोठी प्रचिती आपल्या सगळ्यांसाठी. म्हणजे मी माझं म्हणते पण सांगत नाही, पण नेहमी मला महाराजांचं स्वप्नात दर्शन होतं. तुम्हालाही होतं का नक्की सांगा. कुठल्या प्रतिकृतीमध्ये तुम्हाला महाराजांनी दर्शन दिलं आणि ज्यावेळी महाराज असो, दत्त महाराज असो किंवा महाराजांची एखादी प्रतिकृती तुमच्या स्वप्नात येणं, स्वामीचरित्र सारामृत स्वप्नात येणं किंवा महाराजांची एखादी आवडती वस्तू तुमच्या स्वप्नात येऊन दिसणं किंवा गुरुचरित्र ग्रंथ दिसणं, असं कुठलेही महाराजांच्या रिलेटेड कुठल्याही वस्तू, कुठलेही ग्रंथ, साक्षात महाराज जर तुमच्या स्वप्नात आले तर नक्कीच महाराज तुमच्यासोबत आहेत. महाराजांची प्रचिती तुम्हाला वारंवार येते आणि महाराज कायम तुमच्या सोबत आहेत हे तुम्ही लक्षात घ्या. आणि हीच खरी सगळी म्हणजे म्हणतो ना की स्वामी लीला आहे. लक्षात घ्या. त्याच्यानंतरची पुढची गोष्ट, आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला महाराजांनी दर्शन दिले का. आता परवाच एका ताईंची कमेंट आली होती की थोडं विषयांतर होईल, पण महाराजांनी त्यांच्या स्वप्नात येऊन बेसनाचे लाडू त्या ताईंचं काहीतरी 108 पारायण चालू आहेत आणि म्हणजे सेवा चालू आहे 108 पारायणाची, आणि हे पारायण चालू असताना अगदी थोडे काहीतरी त्यांचे पारायण झाले आणि त्याच्यानंतर स्वप्नात म्हणजे त्यांच्या स्वप्नात त्यांना बेसनाचे लाडू दिसले. बेसनाचे लाडू त्या करतायत किंवा बेसनाचे लाडू त्यांना दिसले. तर त्या ताईंना ते स्वप्न काही कळालं नाही. तर ताईंनी कमेंट केली की ताई असं स्वप्न मला पडलं. तर मी त्या ताईंना सांगितलं की ताई, हा खूप सुंदर संकेत आहे आणि ज्यावेळी 108 पारायण चालू असताना असा सुंदर संकेत तुम्हाला मिळतो. बघा, मला सगळ्यांना माहीत आहे की आपल्या महाराजांना बेसनाचे लाडू अत्यंत प्रिय आहेत आणि खूप त्यांना आवडतात. आणि मग मी ताईंना सांगितलं की ताई, तुमचे खरंच महाराज तुम्ही जी सेवा करा ती महाराजांच्यापर्यंत पोचते आहे. आणि जरी ताई तुम्ही आत्ता माझा व्हिडिओ बघत असाल तर नक्की मी त्या ताईंना त्यावेळी पण सांगितलं की ताई, बेसनाचे लाडू एक दिवस नैवेद्यामध्ये नक्की करा आणि महाराजांना नैवेद्य दाखवा. तर असे काही संकेत असतात, ते पण आपल्याला मिळत असतात. महाराजांना आपल्याकडून काही हवं असेल तर नक्की ते स्वप्नात आपल्याला सांगत असतात की बाई, मला हे तुझ्याकडून हवं आहे. माझंही एकदा तसंच झालं होतं की महाराजांनी मला स्वप्नात येऊन गाजराचा हलवा मागितला होता आणि तो हलवा त्यांच्यासाठी देताना खूप माझी त्यांनी परीक्षा बघितली होती. तर तो अनुभव वेगळा आहे. मी नक्कीच तुमच्यासोबत एकदा शेअर केला होता. तर असं असतं, महाराजांची लीला समजण्यापलीकडची असते. तर ही झाली चौथी गोष्ट. त्याच्यानंतरची म्हणजे गुरूंशी म्हणजे संवाद. बघा, कधी प्रचिती येते त्यावेळी बघा, एखाद्या वेळेस आपल्याला आयुष्यात अनेक संकट येतात, दुःख येतात. मग आपल्या आयुष्यात एखादा गुरु असतो. आता आपले गुरु कोण? आपले गुरु स्वामी समर्थ महाराज. तर असं असतं की म्हणजे आता संकट आलं आहे तर काय करू, सतत आपण टेन्शनमध्ये असतो, डिप्रेशन असतं किंवा सतत काही ना काही आपण विचारात असतो. तर तो विचार घालवण्याची ताकद महाराजांच्यामध्ये आहे. आणि तो विचार कधी जातो? ज्यावेळी आपण नामस्मरण करतो, तारक मंत्र म्हणतो. आणि तारक मंत्र म्हटल्यानंतर एक सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये ज्यावेळी येते त्यावेळी ती एक प्रचितीच आहे. लक्षात घ्या. ते टेन्शन, ते त्रास, ते दुःख सगळं जातं आणि एकदम आपण स्ट्रेस फ्री होतो. लक्षात घ्या. आणि खूप ताकद नामस्मरणामध्ये आहे. आणि एखादा असा व्यक्ती आपल्याला भेटतो की त्या टेन्शनमधनं बाहेर कसं पडायचं याचा सल्ला देऊन जातो. म्हणजे त्या व्यक्तीची आपल्याला म्हणजे अनपेक्षितपणे तो एखाद्या व्यक्ती, मग तुमचा तो मित्र असेल किंवा एखादा नातेवाईक असेल किंवा एखादा शेजारचा व्यक्ती असेल किंवा कुठला पण व्यक्ती किंवा एखाद्या टी व्हीवरती तुम्ही न्यूज बघताय किंवा एखादा मोबाईल स्क्रोल करताना एखादा मेसेज तुम्हाला आला किंवा एखादा संदेश तुम्हाला, तर तो संदेशसुद्धा त्या संकटातून मार्ग करण्यासाठीच तुमच्या पुढे आलेला असेल. तो व्यक्ती काहीतरी असं सांगून जातो की त्या टेन्शनमधनं, त्या संकटातनं तुम्हाला बाहेर पडण्याचा मार्ग
देऊन जातो, लक्षात घ्या. आणि हीच खरी स्वामी प्रचिती आहे. तो साधासुद्धा व्यक्ती नसतो. त्या व्यक्तीच्या रूपात महाराजच तुम्हाला सल्ला देऊन गेले, महाराजच तुम्हाला मार्ग दाखवून गेले. आणि असं ज्यावेळी तुमच्यासोबत घडत असतं त्यावेळी ती नक्कीच स्वामींची प्रचितीच असते, लक्षात घ्या. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे आपल्या अंतर्मनातील बदल. ज्यावेळी आपण बघा स्वामी आपल्या आयुष्यात येण्याआधी आपण खूप म्हणजे असे चिडके होतो. तुम्ही स्वतः अनुभव करा की तुमचा स्वभाव खूप वेगळा होता. सतत एखाद्याशी भांडण करायचं, तंटा करायचा, चिडचिड करायची, घरातील प्रत्येकाशी वाद करायचा, म्हणजे सारखा चिडचिडेपणा करायचा, असा तुमचा स्वभाव होता. पण ज्यावेळी स्वामींच्या सेवेत तुम्ही आला आणि खूप बदल झाला, प्रत्येकाशी चांगले तुम्ही वागायला लागला, नम्र वागायला, म्हणजे असं तुम्ही वागायला लागला, ते होत गेलं तुमच्यासोबत. तो बदल आपोआप होत गेला. तो कधी झाला हे पण तुम्हाला माहीत नाही. कळालं का? हे म्हणजे तुम्ही विचार करा, मी आधी कसा होतो आणि आत्ता कसा आहे. ही खूप मोठी स्वामी प्रचिती आहे, लक्षात घ्या. आणि हा बदल खूप आपल्या आयुष्यात महत्त्वाचा असतो. प्रत्येकाच्या चांगल्याचा विचार तुम्ही करताय. म्हणजे मी आता आज स्वामी सेवेकरी कसा घडवू असा विचार तुम्ही करताय, किंवा एखाद्या संकट आहे तर त्याला संकटातून मुक्त होण्याचा सल्ला तुम्ही देताय, किंवा एखाद्याला सरळ हाताने तुम्ही गरिबाला मदत करताय आणि म्हणजे आयुष्यात चांगला विचार तुम्ही करताय. म्हणजे सगळ्यात चांगल्या गोष्टी तुमच्या घडत आहेत. अंतर्मनातील बदल, तुमचा स्वभाव बदलला आहे, तुमच्या वागणं बोलणं बदललं आहे, घरात तुम्ही चांगलं वागताय. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या स्वामींच्या सेवेची प्रचितीच आहे, लक्षात घ्या. आधी तुम्ही कसे होता, आत्ता कसे आहात, यावरून तुम्ही म्हणजे जाणून घ्या की तुमच्यात केवढा मोठा बदल झाला आणि केवढी मोठी प्रचिती तुम्हाला स्वामीने दिली आहे. तर असेच असतं. असा प्रत्यक्षदर्शी चमत्कारच घडावा असं काही नसतं. अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून सुद्धा स्वामी आपल्याला प्रचिती देत असतात. आणि नक्की मी पहिल्यांदाच सांगितलं की वेळ आली की स्वामी प्रचिती देतातच. फक्त आपले भोग, आपले प्रारब्ध संपायला हवेत आणि ते संपवण्याचं काम आपलंच असतं. फक्त तो संपताना किंवा ती सेवा करताना भरपूर आपल्याला त्रास होतो, पण तो त्रास शेवटचा असतो. तिथे काठी रोवून उभं राहणं खूप महत्त्वाचं असतं. नाहीतर काठी हातातून सुटली की मग काहीच नाही, इतके वर्ष केलेली सेवा सगळं पाण्यात गेलं. फक्त तो काळ खूप महत्त्वाचा असतो आणि तो काळ परीक्षेचा असतो. आणि तिथेच महाराज आपली खरी परीक्षा बघत असतात. आता ह्यो काय करतोय की सेवा सोडून देतोय, माझ्यावरचा विश्वास म्हणजे ह्याचा उडतोय की नेमका वाढतोय, नक्की महाराज बघत असतात. आणि तोच काळ खरा परीक्षेचा असतो. त्यामुळे तुम्ही तिथे अजिबात डगमगू नका. विश्वास, काहीही झालं, कितीही तुम्ही रडला, कितीही दुःख आलं, अजिबात विश्वास म्हणजे विश्वास कमी होऊ द्यायचा नाही. हां, आलाय ना त्रास, होऊ दे. आलंय ना रडू, येऊ दे. किती त्रास होतोय, होऊ दे. किती घरात भांडणं होत आहेत, होऊ देत. माझे महाराज आहेत, एवढंच लक्षात ठेवायचं आणि सेवा करत राहायची. तर चला, आजचा नक्की तुम्हाला एक ना एक दिवस प्रचिती येणार म्हणजे येणार. चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.